2 डिसेंबरला शनिवारी पहाटे नाशिकमधील तापमान 8.9 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर 11.5, सातारा 11.9, नागपूर 13.6, कोल्हापूर 16.7, सांताक्रूज मुंबई 18 डिग्री, रत्नागिरी 18.6 आणि दापोली 8 डिग्री सेल्सिअस. भारतामध्ये इतकी थंडी पडली आहे, पण काही जणांना थंडी वाजतच नाही का? काही जण थंडीमध्ये उबदार कपडे वापरतच नाहीत. याची कारणे जाणून घेऊया. उच्च चयापचय असलेले लोक. हाय मेटाबॉलिझममुळे शरीरात वेगाने उष्णता निर्माण होते. सेकंड रिझन, ज्यांच्या शरीरामध्ये जास्त स्नायू असतील त्यांचा थंडीपासून बचाव होतो. ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांचे एक्स्ट्रा फॅट नॅचरल इन्सुलेटरचे काम करते. ज्या लोकांमध्ये रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन चांगले असते त्यांचे शरीर वॉर्म राहते. ज्यांची इम्युनिटी पॉवर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते त्यांचेही शरीर उबदार राहण्यास मदत करते. आता ज्यांना थंडी वाजते त्यांनी गरम पदार्थ, सूप वगैरे पिऊन किंवा शरीराची हालचाल करून थंडीपासून आपला बचाव करावा. तर आपल्या सगळ्यांना शुभ हिवाळा, हॅपी विंटर.